माझ्या हातची चव चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो. चला तर मग झटपट रेसिपी पाहूया. इथे कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यानंतर पिवळे वटाणे आहे, हे आपण आता यामध्ये उकडून घेणार आहोत. मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले आहे. आता मस्त आपण यामध्ये उकडून घेऊया कुकरमध्ये. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, हळद टाकून घ्यायची आहे, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, चवी हा आपला घरगुती मसाला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे. आणि हा मी घरी किचन किंग मसाला बनवलेला आहे तो पण आपण टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जो किचन किंग मसाला भेटतो तो पण आणला तरी चालेल. तर 1 चमचा मोठा इथे मी चाट मसाला टाकून घेत आहे. चाट मसाल्याचं काही नाही, प्रमाण कमी जास्त टाकलं तर उलट छान लागतं. त्यानंतर इथे मी काळं मीठ पण टाकून घेत आहे. आता इथे 4-5 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत कुकरच्या. आता 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे, म्हणजे आपला वटाणा छानपैकी एकदम सॉफ्ट शिजून जाणार आहे. आणि रगड्यासाठी वटाण्याच्या ह्या जास्त शिट्ट्या घेऊन आणि जास्त सॉफ्ट करायचा आहे. आपला रगडा इथे रेडी झालेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं इथे मी हिंग घेतला आणि इथे जिरे घेतलेले हे टाकून घेऊया फोडणीमध्ये. त्यानंतर थोडीशी हळद पुन्हा टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पुन्हा मी लाल तिखट यात टाकून घेत आहे आणि किचन किंग मसाला. आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त. बघू शकता खूप छान मस्त आपला रगडा रेडी. मस्त रगडा झालेला आहे. वाह, एकच नंबर. मैत्रिणींनो, आपले हे झाले पॅटीस. बघू शकता जवळून दाखवते. हे एवढे जाड आणि असे फुगलेले. आपण करताना किती चपटे केलेले ते, पण बघू शकता किती छान फुललेले आहे सर्व पॅटीस. चला तर मग आता आपण रगडा पॅटीस सजवून घेऊया. मस्त पॅटीस टाकून घ्यायचा आहे. हा झालं मैत्रिणींनो आपलं मस्त सुंदर रगडा पॅटीस. मस्त आपण आता चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं आहे. चवीला खूपच छान भन्नाट लागतो. तुम्ही नक्की घरी करा. हा बाहेरचा विसरून जाल, इतका सुंदर चवीला आहे. तर त्यात मस्तपैकी कांदा टाकून घ्यायचा आहे, टोमॅटो टाकायचा, त्यानंतर चाट मसाला टाकून घेणार आहोत आपण. मस्त चाट मसाला टाकायचा. सगळ्यात महत्त्वाचं आपण इथे आलू भुजिया टाकायची आहे. जी 0 नंबरची शेव आहे तर ती बिलकुल वापरायची नाही रगड्या पॅटीसला. आलू भुजिया आणि रगडा पॅटीस खूपच सुंदर बनतं, चवीला खूपच छान लागतं. एकदा तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने रगडा पॅटीस बनवा आणि शेव टाकण्याऐवजी जी आपण बारीक 0 नंबरची शेव टाकतो ती शेव टाकण्याऐवजी मस्त आलू भुजिया टाका. खूपच सुंदर चवीला लागतं. मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. वाह, बघू शकता मैत्रिणींनो झाली आपली रगडा पॅटीस. मस्त. आता मुलांना सुट्ट्यांमध्ये होममेड घरचं सर्व पॅटीस वगैरे चाट खाऊ घाला. आता रोज मी 2-3 दिवस सारखे चाट सगळे टाकणार आहे. तर नक्की माझा व्हिडिओ आवर्जून बघा. बाय बाय मैत्रिणींनो. मस्त खा आणि मस्त राहा आणि उन्हात कमी फिरा.